मनोज, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरती काही गाड्या पोहोचल्याची दृश्य आम्ही बघतोय. नेमकं कोण पोहोचलंय तिथे? अगदी बरोबर आहे. राज ठाकरे यांच्या या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सगळेजण या ठिकाणी येत आहे आणि आता या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. अचानक या ठिकाणी आलेले आहेत. सभा सुरू होण्यापूर्वी हे दोन्ही नेते या ठिकाणी आलेले असल्यामुळे वेगळाच काहीतरी यातून अर्थ निघणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात अवघ्या काही मिनिटांमध्ये मुंबईत लँड होणार आहे आणि त्यानंतर ते चैत्यभूमी असेल, सावरकर स्मारक असेल या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी पण जाणार आहेत आणि नंतर सभेला सुरुवात करणार आहे. यासोबतच राज ठाकरे पण असणार आहेत. परंतु तत्पूर्वी मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी घरी पोहोचलेले आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी त्या आतमध्ये त्या दोघांच्याही गाड्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि जो पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता. परंतु सगळ्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांना घेराव घातला होता. काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती, परंतु दोघांनी हे काही न बोलता आतमध्ये जाण्याचंच पसंत केलेलं आहे. आणि आता थोड्या वेळात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील त्यांच्यासोबत जे दोन्ही नेते आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे त्यांच्यासोबत चैत्यभूमी असेल, सावरकर स्मारक असेल किंवा शक्तीस्थळ असेल त्या ठिकाणी जातील आणि राज ठाकरे हे सुद्धा सोबत असतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण बघू शकतो या ठिकाणी पुन्हा एकदा जे मुख्यमंत्री आहे त्यांची गाडी बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे काही वेळातच हे तीनही नेते बाहेर पडतील अशी शक्यता आहे. एकंदरीतच मोदींची जी सभा होणार आहे या सभेसाठी म्हणून सगळे जे नेते आहेत ते या ठिकाणी येत आहेत. आपण वरती बघू शकतो या ठिकाणी राज ठाकरे यांची जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये हे तिन्ही नेते आलेले आहेत. राज ठाकरे असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी येऊन जे शिवाजी पार्क या ठिकाणी जे सभेची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेची तर पाहणी केलेलीच आहे. पण बाजूला जी लोक उभी आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरासमोर उभे राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा हात दाखवून अभिवादन केल्याचं पाहायला मिळत आहे. सभेची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागलेली आहे आणि मोदी काय बोलतात त्यापेक्षा राज ठाकरे या सभेमध्ये काय बोलतात या सर्वांची उत्सुकता लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे. निश्चित मनोज, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेलेच आहेत. मोदी कधीपर्यंत शिवाजी पार्क वरती येणार आहेत आणि सभा नेमकी किती वाजता सुरू होणार आहे? मोदींची जी लँडिंग होण्याची मुंबईत लँड होणार आहे त्यांचं जे प्लेन लँड होणार आहे ते साधारणतः 6 ते 6:15 दरम्यान लँड होणार आहे आणि विमानतळावरून ते थेट जे चैत्यभूमी आहे त्या ठिकाणी येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर चैत्यभूमीपासून सावरकर स्मारक हे काहीच मिनिटाच्या अंतरावर आहे तिथे येणार आहेत. सावरकर स्मारक जे आहेत त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा वंदन करतील आणि नंतर बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा ते जातील आणि त्यानंतर सभेला संबोधित करणार आहे. साधारणतः अर्ध्या तासामध्ये ही सगळी प्रोसिजर आहे ती पूर्ण होईल. म्हणजे 7 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभास्थळी हजर राहतील अशी शक्यता आहे. मनोज, त्यासोबतच भाषणाचा क्रम नेमका कसा असणार आहे? कारण याआधी मनसेच्या ज्या सभा झालेल्या होत्या, महायुतीच्या ज्या सभा झालेल्या होत्या, शो स्टॉपर म्हणून नेहमी राज ठाकरे यांचं भाषण शेवटी ठेवलं जायचं. यावेळेस सभेचा क्रम कसा असेल कारण मोदी आहेत आज? अगदी बरोबर आहे. सर्वात शेवटी तर राज ठाकरे यांचं भाषण सर्वात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण असेल. परंतु यामध्ये आधी भाजपाचे स्थानिक 1-2 नेते असतील ते बोलतील. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाकडनं सुद्धा अजित पवार बोलतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील. त्यानंतर जे मुख्यमंत्री आहेत ते बोलतील आणि नंतर राज ठाकरे बोलतील. अशी एक प्राथमिक यादी जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यानंतर नरेंद्र मोदी बोलतील. परंतु राज ठाकरे यांना थोडा जास्त वेळ दिला जाऊ शकतो. त्यामध्ये ते आपल्या भाषणामध्ये सर्वच गोष्टींचा समाचार घेतील, सर्वच गोष्टी सांगतील आणि ज्याप्रमाणे त्यांनी सभेमध्ये
सुद्धा सांगितलं होतं. तशीच परखड भूमिका आता सुद्धा मांडतील का? कारण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, त्यांचे जे चांगले काम होते त्याचं सुद्धा कौतुक होतं, पण जे काही वाईट असेल किंवा चुकीचं असेल त्यावर सुद्धा बोलणार असं त्यांनी नक्कीच. सांगितलं होतं. आणि त्याच अनुषंगाने मंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.